हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मी फर्स्ट टाइम बनवणार आहे रव्याची इडली. त्यासाठी मी रवा आणि दही घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं आहे. सगळं नीट मिक्स करून घेतला आणि यो भांडा बघा कसा फिरतंय. त्यान चवीनुसार मीठ टाकला आणि 30 मिनिटं झाकून न घेतला यो रेड कोबी कापाला. पण दिसायला तर तो पर्पल कलरचा आहे. जाऊन दे, चल. कापून घेतला ना मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घेतली. ना इकडे इडलीची भांडी काढून घेतली ना भांड्यात पाणी टाकून तो गॅसवर ठेवला. तोपर्यंत इडलीच्या डिशला लावून घेतला ऑइल. ब्रश पण आहे पण काय टाइम व भेटत नाही, सो इट्स ओके. ना इकडं पाण्याला पण नंतर आपला झाकून ठेवलेला बॅटर काढला ना बेकिंग सोडा पाणी टाकून मिक्स करून घेतला. नंतर कोबीची केलेली पेस्ट त्यात मिक्स केली आणि इकडं बघा काय झाला, कलर डायरेक्ट ब्ल्यू झाला. असून दे, चल. असा बोलून मिक्स करून सगळा डिश मध्ये टाकून सेट करून घेतला. सगळं बॅटर प्रॉपर 3 डिश मध्ये सेट झालं होतं आणि मग ठेवला 10 मिनिट साठी कुक करायला. नाही या काय झाला, ब्ल्यूशी डायरेक्ट ग्रीन. मम्मी बोलते तुला काय जमन आहे. टूथपिक टाकून चेक केला तर इडली रेडी झाली होती. मग काय काढून घेतला ना थोडासा जुगाड करून सजवलं. मम्मीला खायला दिलं तर बोलतं टेस्ट तर मस्त झाले. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका.